माझं नाव आदिनाथ माधव कुरोडे आहे। मी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील रायवाडी या गावातला आहे व माझे आई आणि वडील दोघं शेतकरी आहेत। पेगावकर सरांच्या RCCच्या 2 वर्ष रेग्युलर क्लासरूम स्टुडंट आहे व मला 11वी मध्ये 100% स्कॉलरशिप भेटली होती व 12वी मध्ये 75% स्कॉलरशिप भेटले होते। डॉक्टर व्हायची खूप इच्छा होती व मी तेच 11वी आणि 12वी मध्ये कोणता क्लास घ्यावा यासाठी न्यूजपेपर ते सर्च करत होतो व काही जणांकडून मला कळालं की RCC हा क्लास चांगला आहे व मी त्यांचे पण रिझल्ट पण बघितले। मग रिझल्टवरून मला कळालं की हाच क्लास माझ्यासाठी बेस्ट असेल। मी जेव्हा 11वी मध्ये आलो होतो तेव्हा माझा क्लास सकाळी 7 ते 2 पर्यंत असायचा। त्यामध्ये माझे 6 लेक्चर्स व्हायचे। प्रत्येक लेक्चर्समध्ये आम्हाला एक DPP माझी एम्स बॅचमध्ये निवड झाली होती, त्यामुळे आम्हाला स्पेशल DPP दिली जायची। त्या DPP मध्ये जे पण आम्हाला डाऊट येत होते त्यासाठी तिथे एक स्पेशल फॅकल्टी ठेवली जायची व तो फॅकल्टी आमचे सर्व डाऊट क्लिअर करत होते। माझ्या आठवड्यातून 2 एक्झाम व्हायचे, एक गुरुवारी आणि एक रविवारी। गुरुवारी प्रिव्हियस टॉपिकचे एक्झाम व्हायच्या, त्यामुळे माझे प्रिव्हियस टॉपिक पण रिव्हिजन होत होते व रविवारी करंट टॉपिकचे एक्झाम घेतले जायचे, त्यामुळे माझा करंट टॉपिक पण स्ट्रॉंग होत होते। RCCचे स्टडी मटेरियल खूप भारी आहेत। त्यामध्ये सर्वप्रथम क्लासवर्क असायचा, त्यानंतर असाइनमेंट, त्याच्यानंतर NCERT अनसॉल्व्ड, त्याच्यानंतर NCERT एक्झाम्पलर, त्याच्यानंतर PYQ असायचे। त्यामध्ये नीटचे, नंतर एम्सचे, नंतर जिपमरचे PYQ असायचे। क्लासवर्कमध्ये आपल्याला शिकण्यासाठी क्वेश्चन असायचे व असाइनमेंटसाठी खूप टफ प्रॅक्टिससाठी क्वेश्चन असायचे। त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपली NCERT पण कव्हर होते व PYQ मध्ये आपले PYQ पण सगळे कव्हर होतात व आपल्याला ओव्हरऑल आयडिया येतो। RCCच्या सर्व टेस्ट खूप मस्त आहेत। सर्वप्रथम वीकली टेस्ट व्हायच्या, त्यामध्ये करंट टॉपिकचे क्वेश्चन यायचे, त्यामुळे आपला करंट टॉपिक स्ट्रॉंग होत होता। त्याच्यानंतर अग्निपथ टेस्ट हे रिव्हिजनसाठी व्हायच्या, त्यामुळे प्रिव्हियस टॉपिकचे आपले रिव्हिजन पण होत होते व त्याच्यानंतर पूर्ण महिन्यामध्ये एक गॅलेक्सी टेस्ट पण घेतली जायची, त्यामुळे आपला पूर्ण महिन्याचा सिलेबस पण रिवाईज होत होता। व शेवटी सिलेबस संपल्याच्या नंतर विजयपथ टेस्ट सिरीज लॉन्च केली होती। त्या टेस्ट सिरीजमध्ये 3 राऊंड होते। पहिल्या राऊंडमध्ये चॅप्टर वाईज क्वेश्चन यायचे, दुसऱ्या राऊंडमध्ये युनिट वाईज क्वेश्चन यायचे व तिसऱ्या राऊंडमध्ये ओव्हरऑल मॉक टेस्ट येत होते व त्यांनी टॉपरसाठी पण वेगळ्या 30-40 मॉक टेस्ट पण वेगळ्या घेतल्या होत्या व प्रत्येक टेस्टमध्ये NCERTच्या पेज नंबरवरून क्वेश्चन येत होते व प्रत्येक लाईनीमधून क्वेश्चन काढलेला होता। नीटचा पेपर थोडा टफ गेला होता, पण मला त्यामध्ये पण खूप चांगले मार्क आले होते व त्या मार्कानुसार मला यावेळेस चांगलं कॉलेज भेटेल याची मला अपेक्षा आहे व माझं आयुष्यात ध्येय आहे की मी एम्समधून डॉक्टर व्हावं। त्या एम्समधून जर डॉक्टर झालं तर माझं स्वप्न पूर्ण होईल व माझ्या तालुक्यातून मी पहिलाच डॉक्टर असेल एम्समध्ये। मोठेगावकर सर आमच्या बॅचला नेहमी भेट देत असायचे व आम्हाला खूप मोटिवेट करत असायचे। त्याच मोटिवेशननं आम्ही काही ना काही शिकत राहू। ते विद्यार्थ्यांना नेहमी काही ना काही गायडन्स देत असायचे। त्यांचे यूट्यूबवर मी खूप व्हिडिओ लेक्चर बघितलेले आहेत व त्याच्यातून आम्हाला खूप अभ्यासामध्ये मदत व्हायची। जे यश आहे ते मी माझ्या आईवडिलांना समर्पित करतो। त्यांनी माझ्यासाठी 2 वर्ष खूप कष्ट घेतलेले आहेत। त्यांना खूप आर्थिक त्रास पण झालेला आहे व त्यांना खूप शारीरिक त्रास पण झालेला आहे। पप्पांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे व माझं जे यश आहे या वर्षीचं ते सर्वच त्यांना समर्पण होतं व त्याच्यानंतर RCCची फॅकल्टी टीम व मोठेगावकर सर यांनी पण आमचा खूप प्रतिसाद दिलेला आहे व त्यामुळे माझं पण यश त्यांच्याकडे पण जातं। आज मोठेगावकर सरांमुळं साधारण कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील मुलगा डॉक्टर होऊ शकतो हे आज सिद्ध झालं व माझ्यासारखे असे असंख्य डॉक्टर RCC मधून होतील याची मला अपेक्षा। थँक्यू मोठेगावकर सर, थँक्यू RCC टीम।